जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रातील जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक रुजू आहे। आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सध्या बघा शिक्षक रुजू आहे। एक म्हणजे मानधन स्वरूप या ठिकाणी जो काही GR निघाला होता तर त्या GR नुसार मानधन स्वरूपात रुजू असलेले शिक्षक, त्यानंतर जे काही सध्या पुन्हा त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या संदर्भात जे काही शिक्षक आहे तर ते सध्या बघा दुसरे शिक्षक या ठिकाणी रुजू झाले होते। आता ह्याच्यामध्ये जे सध्या कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात असलेले शिक्षक आहेत तर त्यांना 20,000 रुपये प्रति मानधन सध्या बघा त्या ठिकाणी देण्यात येतं। आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं सध्या जे काही रुजू होऊन कालावधी जो आहे तो जवळपास 11 महिने 10 महिने ह्या ठिकाणी बघा झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये मानधन जर म्हटलं तर मानधन जे असेल, वेतन असेल तर ते त्यांना आतापर्यंत या ठिकाणी 5 ते 6 महिन्याचं जे मानधन असेल तर तेच फक्त बघा मिळालेलं आहे। आता उर्वरित जे काही मानधन आहे तर ते मानधन नेमकं तो कधी मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही पेसा कंत्राटी शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना उर्वरित जे मानधन आहे तर ते मानधन नेमकं कधीपर्यंत मिळणार आहे, त्यानंतर मानधनामध्ये ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी, महत्त्वाचा जो काही सध्या बघा पत्र आणि GR आलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे मानधन असेल तर ते मानधनासंदर्भात महत्त्वाची गुड न्यूज ह्या ठिकाणी बघा आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये पेसा कंत्राटी शिक्षकांचं पुढचं भविष्य नेमकं काय असणार आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जो काही महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने एक महत्त्वाचा या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तो देखील सध्या पारित झाला आहे। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचं मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत आर्थिक वर्ष 2025-26 तर महत्त्वाचा आज ठिकाणी बघा जो काही GR आहे तर तो GR सध्या इथं निर्गमित झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये कधीचा GR आहे तर हा ठिकाणी बघा 25 सप्टेंबर 2025चं हे महत्त्वाचं जो काही GR आहे तर तो मंत्रालयीन जे काही शालेय शिक्षण विभाग आहे तर त्यांच्या मार्फत इथं सध्या निर्गमित करण्यात आलं आहे। म्हणजे जे काही पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक आहेत तर त्यांचं मानधन आहे तर ते मानधनासंदर्भात महत्त्वाचं हा शासन निर्णय सध्या असणार आहे। आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर इथं बघा संदर्भ देखील तुम्हाला दाखवतो। आता इथं संदर्भ एकूण या ठिकाणी 4 संदर्भ देण्यात आले, त्याच्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी शासनाचे परिपत्रक होते, बरोबर। त्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 9 सप्टेंबर 2025 रोजीचा एक प्रस्ताव होता शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने, तर हे संदर्भ इथं देण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये जो सध्या महत्त्वाचा मजकूर आहे तर तो तुम्हाला दाखवतो, जेणेकरून ह्यामध्ये तुम्हाला कळणार आहे। आता ह्याच्यामध्ये जर प्रस्तावना म्हटली तर इथं बघा संदर्भ क्रमांक 1 येथील वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये माहे डिसेंबर 2025 पर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60% मर्यादित निधी उपलब्ध करून देण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे। संदर्भ 3 येथील प्रस्तावान्वये वित्त विभागाने सन 2025-26 करिता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना या ठिकाणी सप्रयोजन अनुदाने अनिर्वाय लेखा शीर्ष जो आहे 2000 या ठिकाणी 202 आणि या ठिकाणी कंत्राटी सेवा उद्दिष्टाकरिता मूळ अर्थसंकल्पीय रुपये म्हणजे या ठिकाणी 7.50 कोटी इतक्या तरतुदीतून 100% मर्यादित खर्च भागवण्याची या ठिकाणी बघा मंजुरी दिली आहे। आता ह्याच्यामध्ये राज्यातील महत्त्वाचं इथं स्टेटमेंट आहे की राज्यातील पेसा नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकाचे 5 महिन्याचे थकीत मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। म्हणजे जो काही सध्या 4 ते 5 महिन्याचं इथं सांगितल्याप्रमाणे म्हणजे जवळपास इथे पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचं 5 महिन्याचं थकीत मानधन अदा करण्याबाबत शासनाचं या ठिकाणी विचाराधीन होती। तर हे वाक्य आपल्यासाठी बघा महत्त्वाचं ह्याच्यामध्ये असणार आहे। आता जे काही 5 महिन्याचं थकीत मानधन आहे, बरोबर, म्हणजे तुमचे जर या ठिकाणी बघा 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त महिने झाले असेल तर तुमचं जवळपास जे काही पहिलं या ठिकाणी पेमेंट झालं होतं तर ते पेमेंट जवळपास या ठिकाणी 4-5 महिन्याचं त्या ठिकाणी झालेलं होतं, 6 महिन्याचं झालं होतं। आता उर्वरित जे काही 5 महिन्याचं थकीत जे मानधन आहे तर ते मानधन अदा करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या मानधन आहे तर ते मानधन बघा या ठिकाणी संदर्भात जे काही वेतन असेल तर ते वेतन या ठिकाणी संपूर्ण जे काही रुजू झालेले
कंत्राटी स्वरूपात ह्या ठिकाणी जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना सध्या जे मानधन आहे तर ते मानधन ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. आता ह्या संदर्भात हा संपूर्ण जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या इथं निर्गमित करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाच्या सहमतीने ह्या ठिकाणी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर वितरित करण्यास शासनाने ह्या ठिकाणी बघा मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जी काही मान्यता आहे तर ती मान्यता देखील ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी झालेली आहे. तर नेमकं जे काही सध्या उर्वरित जे मानधन आहे तर ते मानधन नेमकं तुम्हाला कधीपर्यंत ह्या ठिकाणी बघा मिळू शकतं तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं या ठिकाणी आपण पुढे न्यूज देखील बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे काही चार्टद्वारे इथं बनवण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तुम्ही तर इथं बघा हा जो काही शासन निर्णय आहे तर हा उपसचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथं निर्गमित झालेला आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे काही मानधन आहे तर ते मानधन नेमकं तुम्हाला जे 5 महिन्याचं उर्वरित सध्या बघा वेतन आहे मानधन असेल तर ते नेमकं कधी मिळणार. तर इथं महत्त्वाची काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील इथं लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आलेली आहे की कंत्राटी शिक्षकांना दिवाळीची भेट 5 महिन्याचे मानधन ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. अशा पद्धतीची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज इथं आलेली आहे. म्हणजे जे मानधन आहे तर ते तुम्हाला दिवाळीमध्ये सध्या बघा या ठिकाणी मिळणार आहे. तर सविस्तर तुम्हाला इथं बघा दाखवतो. तर ही न्यूज आहे मुंबईच्या वतीने. इथं काय म्हटलेलं आहे की राज्यातील पेसा पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा व बिगर पेसा क्षेत्रामध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाने 7,50,00,000 इतक्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून त्यांच्यासाठी ही दिवाळीची भेट ठरणार आहे. म्हणजे जे काही मानधन आहे तर ते मानधन वेतन असेल तर ते 5 महिन्याचं बघा तुम्हाला दिवाळीचा जो काही महिना आहे म्हणजे पुढचा महिना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी जे मानधन आहे तर ते मानधन त्या ठिकाणी बघा मिळू शकतं. आता इथं पुढे काय म्हटलं आहे की पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायद्यानुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष विकास योजना राबवल्या जातात. त्या परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर मानधन स्वरूपात काम करणाऱ्या शिक्षकांचे 5 महिन्याचे वेतन शिक्षण विभागाकडे थकीत होते. तर हे जे वेतन सध्या बघा 5 महिन्याचं त्या ठिकाणी थकीत होतं आणि त्यानुसार पुढे जो काही पाठपुरावा होऊन सध्या जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय देखील तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवला आहे. तर ह्या शासन निर्णयानुसार जे काही सध्या मानधन आहे जे थकीत होतं 5 महिन्याचं जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे का ते जे 5 महिन्याचं संपूर्ण मानधन आहे तर ते मानधन तुम्हाला दिवाळीच्या काळामध्ये म्हणजे जो काही नेक्स्ट मंथ असेल तर त्या नेक्स्ट मंथमध्ये जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा होऊ शकते. आणि ही महत्त्वाची दिवाळीची भेट आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात जे सध्या शिक्षक पेसा क्षेत्रामध्ये आणि नॉन पेसामध्ये जे सध्या कार्यरत आहे तर त्यांना ह्या ठिकाणी जी काही महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा ही असणार आहे. तर त्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय देखील इथं निर्गमित झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहे तर त्या तरतुदी देखील बघा इथं झालेल्या आहे. तर सध्या तरी ही एक सकारात्मक आणि महत्त्वाची जी काही न्यूज सध्या बघा इथं आलेली आहेत. कारण त्या संदर्भात संपूर्ण मान्यता देखील इथं देण्यात आली आहे आणि जी काही पुढील सध्या बघा वितरित करण्याच्या अनुषंगाने देखील इथं सूचना देण्यात आलेली आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही 5 महिन्याचं थकीत मानधन आहे तर त्या थकीत मानधन अदा करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र शासन निर्णय हा सध्या इथं निर्गमित झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही मानधन स्वरूपात आणि कंत्राटी पद्धतीने रुजू असलेले शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये पेसाच्या कार्यरत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही पेसा संदर्भात जो सध्या कोर्ट केस आहे आरक्षणाच्या अनुषंगाने तर त्याच्यावर देखील जी सुनावणी आहे तर त्या सुनावणीची डेट जी आहे तर ती डेट सध्या बघा पुढच्या महिन्यामध्ये सध्या मिळालेली आहे. त्याच्यामध्ये जी सुनावणी असेल तर ती सुनावणी मे बी तिथं होऊ शकते. त्याच्यामध्ये काही सकारात्मक जे निर्णय आहे तर ते सध्या बघा होऊ शकतात. तर त्या संदर्भात देखील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं होतं. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.